हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर याच्या आधीचा एक भाग आपल्याला आला आहे आपल्या चॅनलवर, तर तो व्हिडिओ पण नक्कीच बघा. सकाळी मी 3:30ला उठले होते, तर 6:30पर्यंत माझी देवपूजा वगैरे झाली आहे. तो व्हिडिओ आला आहे. आणि इथून पुढे ना आता हा दुसरा गणपती बाप्पांच्या स्थापनेचा. तर आता ना इथे गणपती बाप्पांची स्थापना करायची. 7:30 वाजले सकाळचे. गणपती बाप्पांची मूर्ती आदल्याच दिवशी घरी आणून ठेवली होती, म्हणजे हरतालिकेच्या दिवशी. तर आता सकाळचे 7:30 वाजत आले. आणि इथे ना गुरुजी पण आले, तर गुरुजींच्या हस्ते आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या नाही बरोबर बसले. मागे घेऊ का? थोडा साईडला राहील तू. बरोबर नाही बरोबर आहे. मागे एवढी जागा पाहिजे. हा नाही, पुढे पण जागा पाहिजे. थोडा असे 5 वेळे मांडण्याचे 5. कारण गर्दी जास्त आहे बरं का. आज गर्दी जास्त आहे. हो ना. बरं काय होतं, माहिती नाही होता. तुम्हाला आता भेटले, कारण मी अगोदर सांगितलं 1 महिन्यापासून. आता प्रसाद काय करतो, आधी तू मूर्ती घेऊन जा घरी. आणि असं अशा प्रमाणे खाली तांदूळ टाक. मूर्ती नेलेली नाही का अजून? आहे आमच्या इथे, त्यांच्या इथे लहान बाळ आहे ना. अच्छा, आम्ही काय हिशोब केला, तुम्ही जाशील तुमच्या सोबतच मूर्ती. ऐका ना, मग तुमच्याकडे एक ब्राह्मण सेपरेट दिलेला मी तिथे, त्याकडे डायरेक्ट येऊ शकतो तो. बरोबर ऐका. प्रसाद काय कर, मूर्ती दे आणि असा चौरंग आहे ना, असं सगळं करून ठेवायचं. डोळ्याला पाणी लावा. आता घरच्या देवाला नमस्कार करायचा, वडिलांना नमस्कार करायचा, आईचा पद्मनाभाय माझा मुतराय महागर्षणा वासुदेवाय प्रद्युम्नाय महा पुरुषोत्तमाय माझा माझ्या दादा उपेंद्राय महा हरे नमः. श्रीकृष्ण परमात्मने महाप्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा ज्योतिर्सवैवा. असं पाण्यात डोळ्याला पाणी लावायचं, कानाला हात लावायचा. अपज्योतिरसमृद्धम ब्रह्म भोर भोस ब्रह्म. श्वास घेऊन सोडून द्यायचा. नमो भगवते वासुदेवाय नमः. 11 वेळेला नमस्कार करायचा. श्रीमन महागणाधिपती नमः. श्री गुरुभ्यो नमः. इष्ट देवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शची पुरंदराभ्यो नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यो नमः. माता पितृचरण कमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. पार्थिव गणपती सिद्धिविनायकाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. हे पाहिजे पुढे विडे ठेवतो तर विडे त्याच्यावर 1 रुपया सुपारी असं पाहिजे. यपटे थोडी आदपी विद्यारण्ये वाहिच्या प्रवेशे निर्गमेशा संग्रामे उपशांते आविष्दातनं पूजतोय सुरासुरहि सर्वविघ्नहरं तस्मै श्री गणाधिपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वदेवलकं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीदेवी श्रामी लाभस्तिशान् कुतस्तिजन पराजयाय शामिन्यवरशामो हृदयस्व जनातना विधायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णू. हस्ते जन्मादाय. हातात 2 पळ्या पाणी घ्यायचं, त्यात थोडे तांदूळ टाकून घ्यायचे. विष्णुर्विष्णुरावरी आहा. पश्चिमे तरे कृष्णावण्या उत्तरे बौद्धावतारे रामाक्षत्रे राम रामा सभे भारतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे श्रीमद गोदावरी आहा. पश्चिमे तरे कृष्णावण्या उत्तरे बौद्धावतारे रामाक्षत्रे राम रामा सभे क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायणे शरद ऋतु महामंगल्योत्तमे मासोत्तमे मासे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां पुण्यतिथौ वासरस्तु चित्रा दिवस नक्षत्रे ब्रह्मायोगे विष्टिकरणे मंदवासरे तुला स्थिते चंद्रे सिंहस्थिते रवि मकर स्थिते गुरुदेव गुरु शेषेषु ग्रहेषु यथायतं राशि चालने सुत्सैव मन विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चारः. गोत्र माहिती तुमचं, काश्यप गोत्र म्हणायचं. तुमचं दोघांचं मुलांचं नाव घ्यायचं. काश्यप गोत्रोत्पन्नोहं शर्मणाः यजमानोहं.
म्हणायचं मम आत्मना आत्मना पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम मम गृहे मम गृहे पंचदिन साध्य श्री गणेश देवता प्राण प्रतिष्ठा पूर्वक स्थापन पूजनंच करिष्ये. सोडून द्या. गणपती देवताभ्यो महास्थापन पूर्वक पूजनंच करिष्ये. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणपती आवाहनंच घ्यायच्या. त्या लहान गणपती खाली आहे त्याला वाहायच्या. गणपती आवाहनार्थ अक्षदान समर्पयामि. परत अक्षदा वाहा. चला फुलाच्या पाकळ्या घ्या, पाण्यात बुडवा. ते गुळ खोबरं इथं ठेवा. इथे अगरबत्त्यांनी डुबे पाण्यात बुडवा. खाली या बाजूने पाणी फिरवा. नाही, गुळ खोबऱ्याच्या बाजूने हात डावा छातीला लावायचा. म्हणजे मनापासून देवाला अर्पण करतो. प्राणायाम प्राणायाम व्यायाम मोदनायाम समानायाम ब्रह्मांडायाम. परत पाण्यात बुडवा, पुन्हा फिरवा. प्राणायाम प्राणायाम व्यायाम मोदनायाम समानायाम ब्रह्मांडायाम. परत पाण्यात बुडवा, पुन्हा फिरवा. प्राणायाम प्राणायाम व्यायाम मोदनायाम समानायाम ब्रह्मांडायाम. खालच्या गणपतीला व्हायचं. उगी फल गणपतींना नैवेद्यम समर्पयामि. थोड्या फुलाच्या पाकळ्या घ्या, पाण्यात बुडवून त्या सफरचंदाला लावून त्या पानावर ठेवून घ्या. सफरचंदाला लावून पाकळ्या पाण्यात बुडवून विडा पुगी फल तांबूलम ते ठेवून द्या. विड्यावर विडा पुगी फल तांबूलम समर्पयामि. दास्यपणां दक्षिणां समर्पयामि. नमस्कार करा प्रार्थनापूर्वक. नमस्कारां समर्पयामि. पूजा फलाचं वरुण पूजनंच करिष्ये. तो पाण्याचा तांब्या घ्यायचा जवळ. पाण्याला तांब्या, त्यात पळीभर पाणी घाला. त्या तांब्यामध्ये पळीतलं वरुणाय महापाद्यो हो पाद्यम समर्पयामि. त्या भांड्याला बाहेरून गंध लावा. चंदनंच महापुण्यम पवित्रम पापनाशकम. आपदा हरतन लक्ष्मी सुख संपदाम. तुम्ही हळदी कुंकू लावा. नाना शंख घंटा पूजनंच करिष्ये. घंटा आहे का? हा, तिथेच ठेवा वरती. त्या घंटेला तुम्ही हळदी कुंकू वाहा. तुम्ही गुलाल बुक्का वाहा. अक्षदा फुल वाहा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसः कुरुघंटे नरवंतत्र देवता. ते उद्भूतीच्या बाजूला ठेवा, घंटा बसणार नाही. घंटस गुरुडाय महासौभाग्य द्रव्यम समर्पयामि. घंटा वाजवून परत जागेवर ठेवून द्या. घंटा नादं कुर्यात. फुलाच्या पाकळ्या घ्या, पाण्यात बुडवा. पुढचा पानाचा विडा पुगी फल तांबूलम समर्पयामि. दास्यपणां हिरण्यगर्भ दक्षिणां समर्पयामि. परत फुलाच्या पाकळ्या घ्या, तुम्ही हाताला लावा. हळदी कुंकू गुलाल बुक्का अक्षतेत बुडवा. खाली जमिनीवर व्हायच्या. आपल्या घराची वास्तूची पूजा करायची. वाहून द्या. नमस्ते वास्तु पुरुष भूषया भरत प्रभव मद्वय धनधान्येषु कर्मृदे सर्वतः. नमस्ते वास्तु पुरुष भूषया भरत प्रभव मद्वय धनधान्येषु समृद्धिं कुरु सर्वदा. प्रार्थनापूर्वक नमस्कारां समर्पयामि. पळीभर पाणी सोडून द्या तांबणामध्ये. आणि या पूजा वास्तुदेवताभ्यप्रियंता नमो. पूजा फलावप्रथम पार्थिव गणपती सिद्धिविनायक पूजनंच करिष्ये. आता मुख्य प्रधान देवता म्हणजे गणपतीची पूजा करायची. तर पहिल्यांदा काय करायचं? शास्त्राने काय सांगितलंय की स्वतः नदीवर जायचं, समुद्रावर जायचं, माती घ्यायची, गणपतीची मूर्ती स्वतः घडवायची आणि मग ती घरी आणून पूजा करायची. आता आपण ते काही करू शकत नाही, पण हळूहळू जसं मूर्तीला हात फिरवा. आपण स्वतः घडवली, तयार केली अशी कल्पना करायची. असा हात फिरवा मूर्तीवरून. पार्थिव गणपती निर्मितीं करिष्ये. आता तुम्ही गणपती स्वतः घडवला, तयार केला, बरोबर. त्याला रंग द्यायचा. दुर्वा अशा फिरवायच्या. दुर्वा म्हणजे रंग दिला. दुर्वा आहे का? दुर्वा घ्या, त्या ब्रश सारख्या फिरवा. खाली का हा, आता फिरवा मूर्तीवरून. त्याला रंग दिला. गणपती महालेपनंच करिष्ये पुरुष्प. हा, आता ऐका, टाकू नका ती काळी. आता गणपतीला तुम्ही रंग पण दिला. डोळे काढायचे, थोडस तूप लावा आणि डोळ्याला लावा मूर्ती. तो देठ उलट का देठ घ्यायचा बघ. दोन्ही डोळ्यांना लावा. नेत्रोन्मीलनं करिष्ये. आता त्या काड्या पायावर वाहून द्या. हा, आता गणपती तुम्ही घडवला, रंग दिला, डोळे काढले. आता ते मूर्ती पूजा करायला तयार झाली. आता त्या जीव टाकायचा, जीव ओतायचा. गणपतीच्या खाली सोंडेच्या तिथे छातीला हात लावा, उजवा हात, आणि
ओम ओम असं म्हणत राहा मंत्र पुरा होईपर्यंत. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं हं क्षं आह क्रोम ह्रीं आम हंस स्वं अस्याः मूर्तिः प्राणतिः प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापन पूजनं च करिष्ये. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं हं क्षं आह क्रोम ह्रीं आम हंस स्वं अस्याः मूर्ति जीव इह स्थिति. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वं शं सं हं क्षं आह क्रोम ह्रीं आम हंस स्वं अस्य सर्वेन्द्रियाणि वाग् मनसा चक्षुस्तोत्र जिह्वा घ्राण पाणिपादयोस्तानि हवितं सुखं चिरं तिष्ठतु स्वाहा. बर आता ती मूर्ती पूजा करायला सिद्ध झाली. आता त्या मूर्तीला अभिषेक व पाणी वाहू शकत नाही आपण, म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून खालते लहान गणपती ते खाली तांबणात काढून घ्या गंगाळ्यामध्ये. नंतर का पाणी वाहायचं पळीवर. गणपतीनं महापाद्यो हो पाद्यम समर्पयामी. परत पाणी वाहा आचमर्यम समर्पयामी. गणपती देवताभ्यो नमः. हे पंचामृत घ्या थोडंसं वाहा. कामधेनु समद्भूतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञेतुच्च साधार्थं प्रतिवृतं पयस्नानं. पाणी व्हायचं शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत चंद्रमंडल संकाशं सर्वदेवं पुरंदरी साधार्थं ते प्रयश्यामि कृतभो सुरेश्वरी अधिष्ठानं समदधिष्ठानं. पाणी व्हायचं शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत घृतकुंभ समायुक्त घृत यज्ञ घृतप्रिय ततमोदुत्सारानंतर पाणी व्हायचं शुद्धोदकस्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत ओम मधुवाता पाळायनमा व्यालायन मोदनायनमा समनायनमा ब्रह्मणमा. परत पाळायन पुन्हा फिरवा. प्राणायनमा पाळायनमा व्यालायन मोदनायनमा समनायनमा ब्रह्मणमा. परत पाळायन पुन्हा फिरवा. प्राणायनमा पाळायनमा व्यालायन मोदनायनमा समनायनमा ब्रह्म. त्याला तुम्ही गंधाचा बोट लावा त्या भांड्याला. जलधारा पात्र पूजनंच करिष्ये. हात जोडून ओम ओम असं म्हणायचं. ओम नमस्ते गणपतये तवे प्रत्यक्षं तत्त्वमसि तवे गणपता कुलता तवे सर्वं ब्रह्म. लावा. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यसजं पुरस्तात् आविश्यमग्निं प्रतिमुञ्च शिखरं. यज्ञोपवीतं बलम् आस्तु तेजा. यज्ञोपवीतं उपनय्यामि. गणपते नमः. यज्ञोपवीतानि करिष्ये. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्यसजं पुरस्तात् आविश्यमग्निं प्रतिमुञ्च शिखरं. यज्ञोपवीतं बलम् आस्तु तेजा. यज्ञोपवीतानि उपनय्यामि. अक्षरा बघा. फुलाच्या पाकळ्या वाहून द्या तुम्ही. ऋतुकालोद्भवपूजार्थे पुष्पं समर्पयामि. वरुणाय नमः. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्या वरच्या गणपतीला दुर्वा पूजार्थे पुष्पं समर्पयामि. तिथे आता डोक्याच्या मागून ठेवून दे. शाल आपण पांघरवतो अशी. पुष्प आणि पुष्पमालानि समर्पयामि. गणपते नमः. दुर्वा पत्रं समर्पयामि. लंबोदरायमा बुरीचं पान बदरीपत्रं समर्पयामि. आरसूरमा धोत्रा दत्तुरपत्रं समर्पयामि. गजकर्णायमा तुळशी तुलसीपत्रं समर्पयामि. वक्रतुंडायमा शमीपत्रं समर्पयामि. गुहाग्रजायमा आघाडा अपामार्गपत्रं समर्पयामि. एकदंतायमा डोरली बृहतिपत्रं समर्पयामि. विकटायमा कणेर करवीरपत्रं समर्पयामि. कपिलायमा रुई अर्घपत्रं समर्पयामि. गजदंतायमा अर्जुन साधना अर्घ्यपत्रं समर्पयामि. विघ्नराजायमा विष्णुक्रांता पत्रं समर्पयामि. बटवेर्मा डाळिंब डाळिंबपत्रं समर्पयामि. सुराग्रजायमा देवदार देवदारुपत्रं समर्पयामि. बालचंद्राय नमः समर्पयामि. सर्वेश्वराय नमः. आता उभा करून द्या ना डोक्याच्या मागे. सर्वेश्वराय नमः. घ्या एक पत्री. हे पाण्याचं चौकोनी मंडल करा. त्याच्यावर नैवेद्य ठेवा. त्या नैवेद्यावर ही दुर्वाची काडी ठेवा. आहारं भक्तिपूज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. तिथे अजून एक चौकोन करा.
आणि काय केलं तेव्हा मी सांगितलं असं डावा छातीला लावू, छातीला लावायचा आणि देवाला आपण भरवतोय हे बघा, असा हात करायचा. लहान पोराला कसं घास भरवतो ना, त्या असं अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः. विनाशी दुर्गे पुरवे कृपायाची सर्वांगी सुंदरावती डोराची कण्णे गळगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान मात्रे जय देव जय देव. रत्नाकरिता फळा गौरी कुमारा संतानाची ओटे कुंकुम केशरा. एककलिका मुकुला शोभा शोभा प्रणोदती रे पूरे करणे घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंडा वक्र सुंड त्रिनयना दासा माता कोटी सूर्यप्रकाश ऐसे समदेवी दंड सर्वमस्तक शोभे श्रीवारी. जय जय श्री गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भाव भगत कामेश्वर वै श्रवण ददातु गोवे राजा वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वै राज्यं पारमेष्ठं राजनाथो पृथ्वी समुद्र पर्यंताय एकानपेश श्लोक विहितमर्थ परमेष्ठान वर्तस्ताव संग्रहे औषधं कामत्र विश्वे देवा सभास्रेति. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्याणि मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही थोडे मागे या, थोडेसे प्रार्थना करा. तुम्ही गणपतीभ्यो नमो 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 व्रातेभ्यो व्रातपतिभ्यो नमो नमो गुरुतेभ्यो गृहपतिभ्यो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमो नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय मंत्रेणं क्रियाय नमः. पाणी हातात घ्या. म्हणायचं एतानी अत्र गंध पत्र पुष्प धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा प्रदक्षिणा आनया पूजया पार्थिव गणपती सिद्धिविनायक देवता. सोडून द्या प्रियता. खाली खाली काय म्हणत प्रियता न परत पाणी सोडून द्या. तत्सत कृष्णार्पणमस्तु. पूजा फलावदतं ब्राह्मण पूजनस्य गर्षे दानानां गोत्रोभ्यः ब्राह्मणेन भूयसे दक्षिणां दातुम् अहम् उत्सृजयेत. दोघांनी हे तीर्थ घ्यायचं. हे गजानन फलदकं तीर्थं पित्वा जठरे धारयाम्यहं. पिऊन घ्या. पूजा फलावदतं इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च उत्तर पूजनाख्येन कर्मणा भगवान् मंत्राक्षता ग्रहणं करशे वाटीत ठेवा. हे शेवटच्या दिवशी उत्तर पूजेच्या दिवशी हे वाहून मग हलवायचं. ती वाटी कुठेतरी बाजूला ठेवून द्या. आधीच व्हायच्या नाही. आलं लक्षात. पूजा फलदं ब्राह्मण माझ्या हाताला पळीवर पाणी घाला. ब्रह्मणे वर्ग मातुवाच मह्यं ब्रह्मणे गंधा पांतु सौमंगल्यं चासु. माझ्या कपाळाला गंधाचा भोग लावा. नमो ब्रह्मण्य देव. अक्षता लावा. अक्षता पंतु ऐशमस्तु. तांबूलाने पंतु ऐश 1 रुपया भिजून द्या. दक्षिणा पंतु बहुदयंच्या 1 रुपया भिजवा वरता द्या. दक्षिणा पंतु बहुधनमस्तु. मला नमस्कार करा. काम आटोपलंय. तर तुमचं लवकर LLB पूर्ण होऊन तुम्हाला सनद मिळो. तुम्हाला तुम्ही जिद्दीने पूर्ण केलं. मी माझा 1 वर्ष झालं पुढे मी केलंच नाही. तुमच्या मुलाने तुमचं केलं ना पूर्ण. हा केलं. त्याला कारण असं बरं चहा ठेवू त्यांना लगेच थोडासा. आता वेळ जाईल इकडे. 2 मिनिटं. आमच्या गणपती बाप्पांची स्थापना झाली. कंप्लीट 8:30 वाजले. 8:30 वाजता सकाळी गणपती बाप्पांचं विराजमान झाले. गणपती बाप्पांची मस्त अशी पूजा वगैरे झाली. तरी बघा आता इथलं ना हे सर्व काही निवांत आवरील. पण मी आता ना नंदनला चहा ठेवते, चहा देते आणि मग मस्त सर्व काही व्यवस्थित करून घेईल. तर बघा 8:30ला मागच्या वर्षी ना 7:30लाच पूजा झाली होती. आज 8:30ला झाली आहे. काय हरकत नाही. मस्त अशी गणपती बाप्पांची पूजा वगैरे झाली आहे.
तर चला आता मी किचनमध्ये आले चहा ठेवायला. साडेआठ वाजता बाप्पांचं आगमन झालं, विराजमान झाले बाप्पा आमच्या घरी. तर आत्ता आहे ना इथे गुरुजींना चहा वगैरे दिला, दक्षिणा दिली आणि गुरुजीन आता दुसऱ्या पूजेला गेले. तर गावातून आमचा 3 नंबरला गणपती बाप्पा बसतो. तर आधी 2 बसले आणि तिसरा आमचा नंबर आहे. दरवर्षी तिसरा नंबर आमचाच असतो. त्याच्यामुळेच आहे ना मी लवकर उठते, सर्व काही आवरून घेते. का होतं गुरुजी ना जर दुसऱ्या पूजेला निघून गेले तर मग आपल्याला वाट बघायला लागते. तसं तर त्र्यंबकेश्वरवरून ते 5 ब्राह्मण बोलावतात, पण तरी पण त्यांना पण आहे ना इथे तिथे पूजा असते. मग आम्ही काय करतो, आमच्या इथले जे ब्राह्मण आहेत ना त्यांच्याच हस्ते दरवर्षी तिसऱ्या नंबरला गणपती बाप्पांची स्थापना करून घेतो. म्हणजे दिवसभर आहे ना आपल्याला दुसरे पण कामांना मोकळं नाही तर मग वाट बघायला लागते. तर इथे ना आता माझे चुलत सासरे, चुलत दीर, त्यांची मुलगी ते आले गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि जेवायला. तर त्यांना ना मी रात्रीच आमंत्रण केलं होतं, तर मग ते पण आले. आणि आता वरती आमच्या इथे ना संस्था आहे, माझ्या घरात वरती भाड्याने दिलेले फ्लॅट. तर तिथे संस्थेचा गणपती बाप्पा 1.5 दिवसाचा आहे. तर तिथे पण आहे ना त्यांचं पण स्थापना वगैरे चालले. बाप्पाची पहिलंच वर्ष आहे संस्थेवाल्यांचं का गणपती बाप्पा बसू राहिले ते. तर मग हे पण वरती भजन वगैरे आहे. तर हे गेले गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी. तर इथे ना मी आता प्रसाद बनवायला घेतला आहे शिऱ्याचा. वरती संस्थेवाल्यांच्या गणपती बाप्पांना प्रसाद द्यायचा आहे. तर मस्त असा केळी टाकून, काजू बदाम टाकून छान प्रसाद बनवला आहे. पुरणाच्या पोळ्या पण बनवायच्या आहेत. तर आता इथं वरती आरती वगैरे होईल आणि त्याच्यानंतर हे खाली येतील. आणि इथे ना आता वरती संस्थेवाले सगळे मंडळी खाली आले गणपती बाप्पांच्या दर्शनाला. त्यांचा गणपती बाप्पांची स्थापना झाली आणि इथे खाली आले आमच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर संध्याकाळी येणार यांचंच भजन पण आहे आपल्या इथं. हीच मंडळी सर्व भजनासाठी येणार आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ना व्हिडिओला एडिटिंग करायला स्पेस फुल भरला फोनचा. त्याच्यामुळे व्हिडिओची एडिटिंग वगैरे मी पुरणपोळी केली, स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं झाले, ते काहीच शूट करताच नाही आलं मला. आता पुन्हा संस्थेवाले ना सर्व मंडळी त्यांच्या गणपती बाप्पांची आरती झाली आणि खाली आले संध्याकाळच्या आरतीसाठी. दिवसभर मी काही शूटिंग वगैरे काढली नाही, कारण कॅमेऱ्याचा स्पेस एवढा भरून गेला. भरपूर व्हिडिओ आहेत पण ते मला टाकायलाच वेळ मिळत नाही. Hare
संध्याकाळची आरती झाली आणि आता आहे ना भजन आहे आमच्या इथे. तर खूप वर्षाची माझी इच्छा पूर्ण झाली आहे. 2015मध्ये मी घर बांधलं होतं. मला खूप माझी इच्छा, मनापासूनची इच्छा होती का माझ्या घरी कधीतरी भजन झालं पाहिजे, पण ती इच्छा आहे ना माझी अपूर्णच राहिली होती. तर आज गणपती बाप्पांच्या आगमनाने ना माझी ती इच्छा पूर्ण झाली. तर मला एवढं भारी वाटू राहिलं आहे का आज माझ्या घरी भजन आहे. भजन झाल्यानंतर मग मी फक्त मला भातच घालायचं आहे, सकाळचा स्वयंपाक आहे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करू. थांबा बाबा सारखं थांबा. पुंडलिक भगवान. गणपती बाप्पा बसले त्याच दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी ना घरी भजन पण ठेवलं. तर आता नाही ते भजन संपलं आहे आणि मी पण व्हिडिओचा एंड करणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.